नमस्कार. ध्येय प्रकाशनमध्ये आपलं स्वागत. तर आता गणितामध्ये पुढचे काय आपण पहिले संख्या बघितल्या, अपूर्णांक बघितला असेल, त्याच्यानंतर टक्केवारी बघितली, गुणोत्तर प्रमाण बघितलं, त्याच्यानंतर पुढचं कुठलं आपले. तर आता त्याच्या पुढची जी काय प्रकरण आहेत, आता एक चल समीकरण काय आहे ते आपण पहिल्यांदा बघून घेऊ. एक चल समीकरणामध्ये आता एक चल समीकरण काय असते पहिल्यांदा बघून घेऊ. आता एक चल समीकरण एक चल समीकरण काय असतं, तर ज्याच्यामध्ये एक चल असते. समजा असं घेतलं आणि हे याच्यामध्ये काय आहे, समजा असं दिलं आपल्याला, ते याला काय म्हणायचं, तर हे काय असेल आपली तर संख्या झाली, ही पण काय आहे संख्या. हे काय आपलं, तर ज्यावेळेस कुठल्याही संख्येबरोबर कुठलंही अक्षर, ते इंग्रजीचं किंवा मराठीतलं असेल, जे कुठलं असेल ते ज्यावेळेस याबरोबर जोडलं जातं त्याला काय म्हणतात, चल जा म्हणलं जातं. मग एक चल काय म्हणायचं, त्याच्यामध्ये एकच चल आहे. समजा आपण असं लिहित असो y बरोबर 5. आता याच्यामध्ये किती आहेत, तर ही संख्या याच्यामध्ये आणि इथं काय, ही दोन चल आहेत. त्याच्यामुळे हे कुठलं झालं, तर दोन चलामध्ये झालं, ते आपण पुढे बघू. पण याच्यामध्ये हे कुठलं झालं, इथं तर एक चल झालं इथं. मग एक चल समीकरण सोडवायची कशी, तिची समीकरण तयार कशी करायची आणि ती सोडवायची कशी, या गोष्टी पहिल्यांदा आपण बघून घेऊ. तर कुठलं जरी समीकरण दिलेलं असेल एक चलामध्ये, पहिल्यांदा आपण दोघे सोडवायचं कसं, तर 2x अधिक 12 बरोबर समजा 15चा दिलेला असेल, काय करायचं आपल्याला, अशा प्रकारचं समीकरण दिलेलं असते आणि आपल्याला काय पाहिजे, इथं x ची किंमत पाहिजे. x ची किंमत किती ती काढायची. मग x ची किंमत ज्यावेळेस काढायची आपल्याला, त्यावेळेस काय करायचं असते, हे काय सांगितलं, ही संख्या, ही पण संख्या, ज्यावेळेस कुठल्या जरी समीकरणामध्ये ज्यावेळेस चल असतील आणि त्याच्यामध्ये काय इथं बेरीज किंवा वजाबाकी असेल, त्यावेळेस काय होतं, तर बेरीज वजाबाकी क्रिया फक्त कशामध्ये होणार आहे, चलामध्ये आणि संख्येमध्ये होणार आहे. मी समजा जर असं असतं 2x अधिक x अधिक 5 बरोबर 12, अशा पद्धतीने जर उदाहरण असतं, त्याचं काय झालं असतं, यांची आपण बेरीज करू शकलो असतो. कारण का, तर हे काय, हे पण चल आहे इथं आणि हे पण चल आहे. मग काय झालं असतं, 3x अधिक 5 बरोबर 12 अशा पद्धतीने झालं असतं, पुन्हा सोडवलं असतं, बरोबर. तर मग हे लक्षात ठेवायचं की ह्याच्यामध्ये ज्यावेळेस बेरीज किंवा वजाबाकीची क्रिया असते, त्यावेळेस चलामध्ये होईल आणि संख्यामध्ये होईल. चल आणि संख्या यांच्यामध्ये बेरीज होणार नाही, हे लक्षात ठेवायचं. मग आता इथं काय होईल, 2x, आता हे बरोबर चिन्हाचं काय आहे, हे डाव्या साईडला आपल्याला उजव्या साईडला लिहिलं पाहिजे, कारण इकडं संख्या आहे. मग ही संख्या अशीच मांडायची, वजा 12. 2x बरोबर काय मिळालं उत्तर आपल्याला, 3. मग 3 मिळालं तर आपल्याला कशाचं उत्तर पाहिजे, 2x पाहिजे का उत्तर, 2x नाही पाहिजे. मग आपल्याला उत्तर कशाचं पाहिजे, फक्त x पाहिजे. मग x बरोबर 3/2 हे काय झालं आपलं उत्तर. मग हे 3/2 दोन प्रकारे असेल, एकदा 3/2 असेल किंवा किती असेल 1.5 अशा पद्धतीने असेल. हे दोन्हीचं कुठलं ज्यावेळेस आपल्या पर्यायामध्ये असेल त्या प्रकारे काय करायचं, आपण उत्तर सिलेक्ट करायचं. त्याच्यामुळे अजून काय उदाहरणं बघू. आता इथं काय करायचं आपल्याला, तर समीकरण तयार करता आली पाहिजे. मग तयार करताना समीकरण, ज्यावेळेस समीकरण कुठलं पण असेल, तर आता काय सांगितलं, एकाच संख्येच्या दिलंय. मग एकाच संख्येच्या म्हणजे काय असेल, कुठली पण असेल, आपल्याला संख्या माहिती आहे का ती, कारण ती संख्या म्हणजे काय आपल्याला उत्तर काढायचं. मग उत्तर माहित नाही, मग ज्यावेळेस आपल्याला कुठलं उत्तर माहित नसतं, जी कुठली संख्या काढायची, त्या संख्येच्या जागी आपण काय घेतो, एक्स घेतो. आपण कुठला पण घेऊ शकतो, एक्स घेऊ, वाय घेऊ, पण एक कुठलं तरी काय करायला लागेल, चल घ्यायला लागेल. तर मग एक्स काय म्हणायचं, तर ती संख्या बरोबर काय करायचंय, एक्स मानू. मग आता एक्स मानू, त्यानंतर काय करायचं आपल्याला, तर समीकरण आपल्याला हे तयार करायचंय. एका संख्येचे 4 पट म्हणून, 4 पट म्हणजे काय असतं कुठल्या संख्येची, समजा 5 ची 4 पट सांगितलं, काय करतो, गुणिले 4 करतो. मग इथं पण तसंच करायचं, वेगळं काय करायचं नाही, x गुणिले 4. मग किती मिळालं आपल्याला, 4x. त्यातलं काय करायचं, 12 कमी करायचं म्हणजे काय करायचं, तर वजा करायचं, भागिले काय करायचंय 8 करायचं. मग भागिले 8 केल्यानंतर काय झालं, आणि काय होतंय, मग भागाकार 4 होतोय. हे सोडवायचं आपल्याला. मग हे सोडवायचं तर कसं सोडवतो, पुन्हा तसंच हे इकडे भागिले तिकडे काय करायला पाहिजे आपल्याला, गुणिले. मग कसं आलं, 4x बरोबर 4x वजा 12 बरोबर 4 गुणिले 8
4x वजा 12 बरोबर 32. 4x बरोबर हे इकडं वजा तिकडे अधिक झाली तर 32 प्लस 12 4x बरोबर काय मिळाले तर 44. पुन्हा हे गुणले तिकडे भागले होती. मग काय आले x बरोबर 44 भागिले 4. x बरोबर काय मिळालं उत्तर आपल्याला 11 हे उत्तर. ठीक आहे. मग हे लक्षात ठेवायचं की आपल्याला दोन गोष्टी कळायला पाहिजेत. एक तर समीकरण बनवायचं कसं आणि समीकरण सोडवायचं कसं. समीकरण बनवणं महत्वाचं. ह्याच्यामध्ये आपल्याला कळलं पाहिजे आपण नक्की काय बनवायचं. आपल्याला सांगितलंय काय आपण कुठल्या पद्धतीने बनवायचं ह्या गोष्टी आपल्याला काय महत्वाच्या आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं बघू काय सांगितलं 5 पट आणि 3 पट. मग 5x पट वाढले की 5x केलं 3x बरोबर 96. आता 296 आलं काय घेतलं तर वजाच काय घेतलं कारण ज्यावेळेस लक्षात ठेवायचं फरक कसं काढतो आपण एका संख्येने दुसरी संख्या वजा केल्यानंतर आपल्याला काय मिळतो तिथं फरक मिळत असतो. फरक मिळत असतो वजा केलं 2x बरोबर 296 x बरोबर आपल्याला काय 296 भागिले 2 x बरोबर 2 आणि 2 16 148 आपल्याला काय मिळालं उत्तर मिळालं. 148 मिळाल्यानंतर इथं आपल्याला काय सांगितलं हा प्रश्न काय आपल्याला पहिल्यांदा पुन्हा एकदा वाचून घ्यायचं. काय सांगितलंय ती संख्या जर आपण काढली तर त्या संख्येची काय पाहिजे आपल्याला निमपट पाहिजे. मग निमपट काय असते आपल्याला माहिती दुप्पट म्हणजे गुणिले 2 करतो निमपट म्हणजे भागिले 2 करायचं. मग 148 भागिले 2 2 14 2 या पद्धतीने करायचं. मग हे समीकरण तयार करा कुठलं पण समीकरण असं हे फक्त उदाहरण दाखल असेल. मग समीकरण आपल्याला तयार करणार कसं कुठलं पण जरी आपल्याला दिलं तयार करता आलं पाहिजे. मग सांगितलं एका संख्येची उदाहरण सांगितलं होतं तिसरं उदाहरण समजावून एका संख्येची दीडपट व त्या संख्येची दुप्पट यांची बेरीज किती. त्या संख्येची दुप्पट 40 बरोबर. तर ती संख्या कोणती या पद्धतीने आपल्याला उदाहरण समजा आलं तर ती संख्या कोणती बरोबर. मग इथं आपल्याला कळलं पाहिजे यांची बेरीज दुप्पट्यांची बेरीज किती आहे 40. मग हे आपल्याला मांडायचं तर पहिल्यांदा संख्या किती संख्या माहिती आहे की आपल्याला नाही माहिती काय करणार आपण x दीडपट करतो म्हणजे काय करायचं 2 प्रमाण करतो 1.5 असं करू शकतो आपण आणि प्लस काय दुप्पट किंवा कसं मांडू शकतो आपण 3/2 x अधिक 2x बरोबर 40. ह्या अशा पद्धतीने काय करायचंय उदाहरण आपल्याला काय करायला आलं पाहिजे समीकरण मांडता आलं पाहिजे. समीकरण मांडल्यानंतर आपलं काय होईल आपल्याला बेरीज वजाबाकी माहिती कशी करायची ते हे समीकरण काय झालं पाहिजे तयार करता आलं पाहिजे. जर समीकरण तयार करता जर आलं तर आपल्याला काय होणार आहे ते समीकरण सोडवतील. पण त्याच्या आधी काय करायचंय सगळं व्यवस्थित समजून घ्यायचंय आणि त्याच्यानंतर काय करायचंय उदाहरण सोडवायचं. ठीक आहे. आता त्याच्यानंतर पुढचं एका संख्येची 9 पट 5 पट यातील फरक किती 96. इथं पण तसंच आहे 9x आणि फरक इथं पण वजा चिन्ह देणार आहे वजा 5x बरोबर 96. 4x बरोबर काय आलं इथं 96 x बरोबर 96 भागिले 4 म्हणजे x बरोबर काय मिळालं 4 2 8 आणि 4 4 16 तर किती मिळालं आपल्याला 24 हे उत्तर मिळालं. ठीक आहे. आता त्याच्यानंतर हे झाले आपली एक चलाचे समीकरण जे काय असतील लक्षात ठेवायचं. एक चलाच्या समीकरणामध्ये काय होतं फक्त x होता. x असेल y असेल कुठला पण मराठीतला जरी घेतला अ असेल ब असेल श असेल काय पण असू शकतो पण त्याच्यामध्ये किती चल असतील फक्त एक चल असेल. आता याच्यामध्ये इथं बघू आपण इथं काय दिलंय x अधिक y इथं मांडून घेऊ आपण x अधिक y बरोबर 10 आणि x वजा y बरोबर 2 अशा पद्धतीने. आता इथं उदाहरण काय आहे चल किती दिलं हे एक उदाहरण हे एक समीकरण दिलं हे एक समीकरण दिलं बरोबर. मग इथं काय सांगितलं 2 चलातील समीकरण आहे. मग 2 चलातील का म्हणलं असेल इथं तर याच्यामध्ये काय चल आहे ते 2 चल आहेत. मग अशी पण सांगितलं एक चल असेल ते एकच असेल 2 चलात असेल 2 असतील. मग इथं आता ह्यांचं काय करायचंय आपल्याला x आणि y चं मूल्य काढायचं. मग x आणि y चं मूल्य काढायचं कशा पद्धतीने काढू शकतो आपण तर लक्षात ठेवायचं x आणि y चं ज्यावेळेस मूल्य काढायचं तर दोन्ही समीकरणामध्ये
एक कुठलं तरी चल कसं पाहिजे, त्याची किंमत समान पाहिजे. समान म्हणजे कसं बघायचं, ह्या एक्स ची किंमत 1 आहे, या पण 1 आहे, ह्या वाय ची किंमत किती आहे 1 आणि याची पण 1 आहे. इथं दोन्ही समान आहेत तरी काय हरकत नाही, पण जरी नसेल तर एकाची तरी किमान पाहिजे. मग पुढे बघू आपण ते कसं. मग इथं आता समीकरण 1 व 2 ची काय करायची, तर बेरीज करायची. बेरीज केल्यानंतर इथे किती येणार आहे, एक्स अधिक एक्स किती झाले 2x, हा प्लस हा मायनस काय जाणार आहे आणि किती आले 12, 10 2 12. मग एक्स बरोबर 12/2. आता हे तर गुणिले काय झाले भागिले झाले. इकडं एक्स बरोबर काय मिळाले, उत्तर आपल्याला 6 उत्तर मिळालं. काय मिळालं, उत्तर 6 मिळालं. मग एक्स बरोबर काय मिळाले 6 मिळाले. तर वाय ची किंमत आता काढून घेऊ आपण. एक्स ची किंमत आपल्याला मिळाली तर तीच किंमत काय करायची, एक्स ची किंमत इथे एक्स मध्ये टाकणार आपण. मग एक्स ची किंमत किती मिळाली आपल्याला 6 प्लस वाय बरोबर 10, वाय बरोबर 10 मायनस 6, वाय बरोबर काय आलं इथं 4 हे उत्तर मिळालं. मग काय झालं इथं आपला पर्याय नंबर काय झाला 1 हे झालं. ठीक आहे. मग या पद्धतीने करायचं, लक्षात ठेवायचं. किमती समान इतर दिलेले, किमती समान नसल्यानंतर काय करायचं ते सांगतो. इथे आता हे उदाहरण बघून घ्या. 2x अधिक 3y बरोबर 12 आणि x वजा y बरोबर 1. या पद्धतीचं उदाहरण कुठले जरी असले, कुठल्या प्रकारचं असलं तर लक्षात ठेवायचं. पहिल्यांदा उदाहरण बघायचं. हे समीकरण 1 आहे आपलं, हे समीकरण 2. आता ह्याच्यामध्ये किमती समान आहेत का, इथं 2x आहेत, इथे x आहेत, इथं 3y आहे, इथं वजा 1y आहे. आता आहेत का, समान नाही. मग अशा वेळेस काय करायचं, तर याच्यातल्या कुठल्या तरी एकाची किंमत समान करून घ्यायची. कुठली पण करू शकता, पण आता इथं वजा आहे म्हणून मी याची किंमत समान केली. मग काय करायचं, तर समीकरण 2 ला काय करायचं 3 ने गुणायचं. 3 ने गुणू. समीकरण किती 2 ला 3 ने गुणू. मग 2 ला गुणल्यानंतर काय, 3 ने गुणल्यानंतर काय कसं समीकरण तयार होईल 3x वजा 3y. प्रत्येकाला गुणायचं, ह्याला गुणायचं, ह्याला गुणायचं, इथं पण गुणायचं. लक्षात ठेवायचं बरोबर 3. हे समीकरण आता काय करायचं, हे आपलं समीकरण मिळालं 3. मग ह्याच्यामध्ये काय करायचंय, समीकरण नंबर 1 काय करायचं, यांची बेरीज करून घ्या. मग समीकरण 1 काय 2x अधिक 3y बरोबर 12. आता ह्यांची ज्यावेळेस बेरीज केलं किती आले इथं 5x, ह्या प्लसला हे मायनस केले इथं बरोबर 15. 12 आणि 3 15. x बरोबर 15/5. मग x बरोबर काय मिळालं आपल्याला इथं 3, 5 3 15. काय मिळालं आपल्याला, x ची किंमत काय मिळाली 3 मिळाली. पण आपल्याला विचारली y ची किंमत. y ची काढायची, मग अशी पण बघितलं काय करायचं, x ची किंमत इथं उदाहरणामध्ये टाकायची. मग कसं होईल, x वजा y बरोबर लहान समीकरणात टाका, या किंवा या कुठले पण टाकू शकतो. मग x ची किंमत किती मिळाली तर 3 वजा y बरोबर 1. वजा y बरोबर 1, हा प्लस आहे तिकडे मायनस होईल. वजा y बरोबर वजा 2. तर इथं 2 इकडे वजा चिन्ह आहे, तर काय करायचं अशा वेळेस हे वजा चिन्ह घालून टाकायचं. मग y बरोबर काय मिळालं 2 हे आपल्याला उत्तर मिळालं. y बरोबर 2. अशा पद्धतीने सोडून हे लक्षात ठेवायचं. इथं प्लस मायनस असताना काय करायचं, इथं ज्यावेळेस किमती समान नाही तर किमती समान करून घ्यायचे. ह्याला काय केलं 3 ने गुणलं आपण. मग ह्या गोष्टी काय करायला लक्षात आल्या पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर काय करायचं, हे उदाहरण काय सोडवून घ्यायचं की कशा पद्धतीने तर सोडवायचंय. मग हे उदाहरण सोडवून घ्या की कशा पद्धतीनं ह्याचे x आणि y च्या किती किमती आहेत ते काढून घ्यायचे. ठीक आहे. मग पुढचं उदाहरण बघू आपण. आता याच्यामध्ये शाब्दिक उदाहरणं पण येतात आपल्याला. मग शाब्दिक उदाहरण तर काय होतं, समीकरण तयार करता आलं पाहिजे. काय सांगितलं इथं, एका गोठ्यात कोंबड्या बकऱ्यांची संख्या किती आहे 60 आहे. मग 60 आहे तर काय काय इथल्या कोंबड्या बरोबर काय म्हणलं आपण x, बकऱ्या बरोबर काय म्हणल्या तर y. बरोबर काय घेतलं, कोंबड्या x मानल्या, बकऱ्या y मानल्या. हे दोन्हीला एक मानू शकणार नाही आपण, एकच चल घेता येणार नाही कारण हे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मग इथं कोंबड्या x घेतल्या, बकऱ्या y घेतल्या. त्याच्यानंतर मग ह्या दोन्ही संख्या ज्यावेळेस बेरीज करेल त्यावेळेस किती मिळाल्या 60. हे आपलं समीकरण 1 तयार झालं. काय केलं बघा, ह्या दोनची संख्या ज्यावेळेस मिळते त्यावेळेस किती संख्या मिळते 60 असं आपल्याला उदाहरण दिलेलं आहे. त्या पद्धतीने केलं. आता त्यांच्या पायांची संख्या 168 आहे. मग पायांची संख्या म्हणजे किती असते, कोंबड्याचा पाय किती 2, म्हणून ह्याला संख्येला काय केलायचं 2x केलं. प्लस बकऱ्याचे पाय किती असणार 4, 4y आले कारण संख्या गुणिले पाय बरोबर 4y आले. किती आलं 168. हे समीकरण मिळालं किती आपल्याला 2 नंबर मिळालं. आता इथं काय करायचं आपल्याला, जसं आपण आधीच सोडवलं त्याच्या पद्धतीने इथं सोडवायचं. इथं सोडवायचं तर काय करायचं, आता पुन्हा इथं बघितलं की इथं काय आहे, याची किंमत 2x आहे, याची 4y आहे, इथं x आणि इथं y आहे. आता आहे का समान इथं तर नाहीये. मग समान नाही तर काय करायचं, तर समीकरण 1 ला किती गुणू आपण
2 निघून समीकरण 1 ला किती गुणायचंय 2 निघून, मग 2 ला गुणल्यानंतर याला किती झाले 2x अधिक 2y बरोबर 2.5 120. हे समीकरण काय मिळालं आपल्याला 1 2 3 नंबर मिळालं समीकरण. आता हे मिळाल्यानंतर आता इथं काय झालं, ह्याला पण धन चिन्ह, ह्याला पण धन, ह्याला धन, ह्याला धन. आता काय करायचं, इथं तर समजा मग अशी बेरीज केल्यानंतर इथं जर बेरीज केली आपण काय येणार आहे 4x अधिक 6y. कुठलं जाणार आहे का, तर काय सांगितलं दोन्हीची किंमत समान पण झाला पाहिजे, तो एकामेकाला गेला पाहिजे. गेला पाहिजे तर काय करायचं, तर सगळे ऋण चिन्ह असतील तर सगळ्यांना काय द्यायचंय ऋण चिन्ह द्यायचं. हे ऋण चिन्ह केलं तरी काय होतं समीकरणाची किंमत तेच राहते, त्यामुळे आपण सगळ्या समीकरणाची चिन्ह बदलू शकतो. मग ही बदलल्यानंतर 2x ला 2x गेले इथं. आता इथं पुन्हा इथं काय झाले, ह्या 4y मधून 2y गेले, शिल्लक किती राहिले 2y. इथं किती आले 168 मधून 120 गेले, किती आले इथं 48. y बरोबर 48 भागिले 2 म्हणजे y चं उत्तर किती मिळालं आपल्याला 24. y कोण आहे इथं बकऱ्यात विचारलंय, कोण आपल्याला बकऱ्याचं विचारत म्हणजे काय आलं y चं उत्तर 24 आलं. म्हणजे आपलं उत्तर काय राहणार आहे 24. जरी आपल्याला काय विचारलं असतं, जरी कोंबड्यांची संख्या विचारली असती तर आपण काय केलं असतं 60 वजा 24. मग किती येणार इथं 6 आणि 16. 6 इथं त्याच्या हातच्या 1 3 म्हणजे किती झाली तर 36 संख्या आली असते आपली. काय नाही तिथं 36 काय आल्या असत्या कोंबड्या आल्या असत्या. पण आपल्याला ह्या विचारलं नाही, ह्या पण उत्तर नाही काढलं. जे आपल्याला विचारले त्या गोष्टी काय करायचं काढायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचं त्याचप्रमाणे इथं पण काय सांगितलं संख्या किती x अधिक y बरोबर किती 50 आहे. मग इथं सश्याने कोंबड्या 2, इथं मग पाय किती 4x अधिक 2y बरोबर 134. बरोबर. इथं पण काय करायचं किंमत समान नाही, जर किंमत समान नाही तर पुन्हा किती होणार आहे ना, याला पण 2 ने गुण समीकरण 1 ला. मग 2 ने गुणल्यानंतर किती झालं 2x अधिक 2y बरोबर 100. मग पुन्हा इथं वजा चिन्ह करायला लागलं आपल्याला, वजा केले. इथं काय झालं इथं 2x बरोबर ह्या y ला y गेले इथं 34, x बरोबर 34 भागिले 2. मग x बरोबर किती मिळालं आपल्याला इथं 17. मग x काय आपलं इथं 4 पाय इथं ससा घेतलाय आपण, मग 4 झाले. मग काय उत्तर मिळालं आपल्याला 17 हे उत्तर. या पद्धतीने करायचं. ठीक आहे. आता त्याच्यानंतर काळकामी मधले बघू. काळकामी वेळामध्ये इथं का कुठल्या पद्धतीने उदाहरण विचारलं जातं की एक काम करायचंय, समजा एकानं एवढा वेळ लागतोय, दुसऱ्याने एवढा वेळ लागतोय, दोघांनी मिळून ज्यावेळेस केलं तर किती वेळ लागतो, या पद्धतीने आपल्याला उदाहरण विचारलं जातं. हेच बघा याच्यामध्ये काय सांगितलं, एका व्यक्तीस काय होतंय 12 दिवस, ह्याला 18 दिवस. जर दोघांनी मिळून केलं तर किती दिवस, या पद्धतीने ज्यावेळेस दिलेलं असेल तर काय केलं एच किती दिवस आहेत 12 दिवस आहेत आणि बी चे किती येतं तर बी चे 18 दिवस. मग आता विचार करायचा, जर ह्याला 12 दिवस लागत असतील बरोबर, मग 12 दिवस तर एका दिवसात किती काम करत असेल तर एका दिवसात किती करणार आहे तो 12 भागापैकी किती काम करणार आहे, एक भाग काम करणार आहे. त्यावेळेस त्याला 12 दिवस काम केलं तर त्याचं काम पूर्ण होणार आहे. हा एका दिवसात किती करणार आहे 12 पैकी 1, तर हा किती करणार आहे 18 पैकी 1 काम करणार. म्हणजे ह्यांचं एका दिवसाचं काम किती आहे, हा 12 पैकी 1 भाग करतोय, हा 18 पैकी 1 भाग करतोय, अशा पद्धतीने. ठीक आहे. मग हेच बघायचं, दोघांनी मिळून काम केले म्हणून यांची काय करायची बेरीज करायची. आता बेरीज करायचं आपण बघितलं की बेरीज ज्यावेळेस करायची आपण कधी छेद आपल्याला कसा पाहिजे समान पाहिजे. मग समान किती होईल किती लिहितं 12 त्रिक 36, 18 दोन्ही 36. छेद समान करायचं म्हणजे लसावी घ्यायचं, म्हणजे काय करायचं ह्या दोन्हीच्या पाड्यातली लहानात लहान संख्या दोन्हीच्या पाड्यात असेल अशी लहानात लहान संख्या. मग किती येईल इथं 3, मग अंशाला पण 3 ने गुणणार इथं आणि इथं किती होणार आहे 2. मग किती झालं इथं 5/36 आपल्याला मिळालं. काय मिळालं इथं 5/36. हे 5/36 कसं झालं 3 अधिक 2 आणि ह्या 18 दोन्ही 36. मग काय मिळालं 5/36. ज्यावेळेस आपल्याला हे काय झालं काम झालं तो दिवस आपल्याला काढायचे तर कसं करायचं असतंय 36 भागिले 5 असं उलट करायचं. 36 भागिले 5 किती येते 5 7 35, शिल्लक राहिला 1 इथं आणि 5 दोन्ही 7.2 दिवस लागतील त्या दोघांनी ज्यावेळेस मिळून काम केलं त्यावेळेस. या पद्धतीने काय करायचं बघा लक्षात ठेवा,
पहिल्यांदा हे दोघांचं काम घेतलं, एका दिवसाचं आपण काम घेणार आहे, तर एका दिवसाचं काम घेतलं त्याची काय करणार आहे, बेरीज करणार आहे. कारण का तर दोघं एकत्र काम करायचं म्हणून करणार. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे पण बसवतच बघू. तर पुढे काय दिलं इथं, दोघं हा 20 दिवसात हा 30 दिवसात, मग 1/20 आणि 1/30 हे आपण बघितलं की दोघांचं फक्त काय करायचंय, छेदामध्ये घ्यायचं आणि 1 मांडायचं, त्यावेळेस आपल्याला ते एका दिवसाचं काम करायला मिळते. आता बरोबर पुन्हा इथं काय करायचं, छेद समान म्हणजे 20 × 60 आणि 30 × 2 = 60. पुन्हा मग काय झालं, इथं पण औषधाला सेम त्यानंच गुणायचंय 2. 3 + 2/60 बरोबर किती आलं, 5/60. आता इथं पुन्हा मागाशी आपण केलं ते पण करायचं, 60/5 करायचं, उलटा करायचं तिथं. मग किती मिळालं इथं, 12. म्हणजे किती दिवस लागणार, दोघांनी जर एकत्र काम केलं तर किती दिवस लागणार, 12 दिवस लागणार. या पद्धतीने आपल्याला उत्तर काढायचं. पुढचं आता दुसऱ्या प्रकारातलं, ज्यावेळेस काय केलंय, आता काय काम करा, दुसऱ्या प्रकारातलं कसं येतं, 6 कामगार एखादं काम किती दिवसात करतात, 8 दिवसात करतात. तर मग 4 कामगारांना करायला तेच काम किती दिवस लागतील. अशा पद्धतीत ज्यावेळेस असेल तर लक्षात काय ठेवायचं, तर हे पहिलं स्टेटमेंट आणि हे दुसरं स्टेटमेंट असं त्याचं काय करायचं, वेगवेगळं करायचं. मग वेगवेगळं करायचं काय करायचं, पहिले जे दिलेले तर मग कसं मांडून घ्यायचं, 6 कामगार एक काम 8 दिवसात करतात. तर मग हे काय करायचं, बरोबर चिन्ह इकडे लिहायचं, 4 कामगारांना एक काम करायला किती दिवस लागतील. अशा पद्धतीने हे जर या प्रकारचं उदाहरण असेल तर या पद्धतीनेच लिहायचंय त्याला. मग या पद्धतीने लिहिल्यानंतर काय होईल, 6 × 1/8 हे इकडे गुणिले वागिले होईल, गुणिले 4/1 बरोबर x. मग 4 × 1 = 4, 4 × 2 = 8, म्हणजे 6 × 2 = 12. x बरोबर काय मिळालं, 12. म्हणजे किती दिवस लागतील त्यांना, तर 12 दिवस लागतील. 12 दिवस लागतील. मग हे काय उत्तर झालं आपलं. हे लक्षात ठेवायची, ही मांडणी फक्त व्यवस्थित आली पाहिजे. जे पहिलं स्टेटमेंट आहे स्वल्पविरामच्या आधीचं ते इकडं मांडायचंय आणि दुसरं इकडं मांडायचंय आणि त्या पद्धतीने काय करायचंय, मांडून घ्यायचं. याच्यामध्ये अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची, याच पद्धतीने जर इथं काम कसं आहे, तर तेच काम आहे, ज्यावेळेस एकच काम असेल त्यावेळेस या पद्धतीने मांडायचं. जर काम वेगळं असेल, म्हणजे उदाहरणार्थ अजून एक सांगतो की याच्यामध्ये जर काम वेगळं असेल, वेगळं म्हणजे कसं, समजा काय करायचं यांना, तर 100 विटा उचलायच्या त्यांना आणि ह्यांना सांगितलं 30 विटा उचलायच्या. बरोबर, आता इथे विटा उचलायच्या, तर ह्यांचं काम कसं आहे, ह्यांचं काम 100 विटा उचलायचं, ह्यांचं पहिल्या गटाचं किती उचलायचं 100 आणि ह्यांचं किती 20 आहे. बरोबर, मग हे काम वेगवेगळं झालं इथं. मग हे काम मांडताना कसं मांडायचं, गुणिले 8. इथं काय करायचंय, छेदामध्ये मांडायचं. बरोबर, 4 × 1 × x आणि इथं काय करायचंय, छेदामध्ये काम मांडायचं. या पद्धतीने काम जर वेगळं असेल तर कुठं मांडायचं आपल्याला, तर छेदामध्ये मांडायचं. इथं काम एकच असेल, काम एक कधी जर आपण बघितलं की सेम काम होतं, 4 × x काय करायचंय आणि इथं 20 मांडायचं. या पद्धतीने जर काम वेगळं असेल तर छेदामध्ये येईल, जर समान काम असेल तर काय करायचं, सरळ मांडणी करायची. आधी ज्या वेळेस आपण आधीची केली त्याप्रमाणे करणार. दुसरं आता बघू काय सांगतात, एक पाईपने टाकी किती तासात भरते, 12 तासात. दुसऱ्यांना काय होते, 18 तासात रिकामी होते. आता इथं लक्षात ठेवायचं, जर दोन्ही जर भरत असत्या, काय झालं असतं, दोन्ही जर टाकी भरत असतील तर आपण बेरीज केली असते. जसं आपण कामाच्या बाबतीत केली, इथं तिथं दोन्ही सेम झालं असतं. इथं जशी बेरीज केली आपण, कारण हे मिळून काम करतात, ह्यांना पण काम केलं आणि ह्यांना पण केलं. इथं काय काम कमी करायचं नाही इथं. पण इथं ज्यावेळेस आलं, इथं काय होते, टाकी भरती. जर समजा दोन्हीचं काय करत असतं, दोन्ही नळांना जर भरत असतील 1/12 आणि 1/18 असं केलं असतं, ह्या दोन्हीची बेरीज केली असते, म्हणजे कसं आलं असतं, 12 × 3 = 36, 18 × 2 = 36, म्हणजे 5/36 अशा पद्धतीने आलं असतं. मगाशी जसं उत्तर तेच उत्तर आलं असतं, 36/5 बरोबर 7.2. एवढे तास लागले असते. पण ते कधी, तर दोन्ही नळांनी काय केले असते, टाकी भरत असतील तर. पण इथं भरत नाही, एक भरतो आणि एक रिकामी करतोय, त्याच्यामुळे काय म्हणतोय, तर वेगवेगळं. मग कसं होईल इथं, 1/12 वजा 1/18. 1/18 काय घेतलं वजा इथं, कारण ही हा नळ जो आहे, हा समजा हे नळ, हा बी, हा काय काम करतोय, रिकामी करायचं काम करतोय. त्याच्यामुळे काय केलं आपण, त्याला वजा केलं. इथं मग काय झालं, इथं पण वजाबाकी करायची तर छेद समानच केला पाहिजे आपल्याला. 12 × 3 = 36, 18 × 2 = 36, मग 3 - 2 / 36 बरोबर 1/36.
म्हणजे 36/1 बरोबर किती मिळणार आपल्याला 36. म्हणजे काय होईल, टाकी किती वेळात भरेल तर 36 तास लागतील. कारण काय होतंय, एक नळ हा भरतोय आणि एक नळ काय करतोय, रिकामी करायचं काम करतोय. त्याच्यामुळे दोन्ही नळ ज्यावेळेस एका वेळेस चालू करतील तर टाकी किती तासांना भरणार आहे तर 36 तासानंतर भरेल. हे लक्षात ठेवायचं. मग हे आपल्याला कळलं पाहिजे, तर भरत असेल तर प्लस करायचं, रिकामी करत असेल तर मायनस करायचं. ठीक आहे. आता पुढचं काळकाम वेळ झाला तर काळकाम अंतरचं बघा. ह्याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं, तर ही सूत्र आपल्याला माहित पाहिजे. कुठलं अंतराचं सूत्र काय, वेळेचं काय, वेगाचं काय, सरासरी वेग काय, ह्या गोष्टी आपल्याला माहित पाहिजे. इथं काय अंतर बरोबर काय येतं, जर आपल्याला अंतर काढायचंय वेग गुणिले वेळ हे आपल्याला माहित पाहिजे. त्यातलं ह्या दोन गोष्टी माहित असलेला आपण काय काढू शकतो, अंतर काढू शकतो. जर वेळ काढायचा आहे आपल्याला इथं तर काय माहित पाहिजे, अंतर छेद वेग. म्हणजे वेळ काढायची तर अंतर आणि वेग या दोन गोष्टी असतील, आणि तिसरा असेल वेग बरोबर अंतर छेद वेग, अंतर छेद वेग. ठीक आहे. त्याच्यानंतर एक व्यक्ती 60 किमी अंतर 2 तासात पार करतो तर त्याचा वेग काय. इथं आता काय विचारलं आपल्याला, वेग विचारलं. मग वेग जर विचारत असेल तर वेग विचारत असला आपल्याला काय माहित पाहिजे, तिथं आपण बघितलं वेग बरोबर अंतर भागिले वेळ. अंतर किती दिलं इथं 60 किमी आणि वेळ किती 2 तास, म्हणजे किती झालं 30 किलोमीटर/आवर या वेगाने. हे कुठलं जर दिलं असेल, हे फक्त उदाहरण झालं आपलं, त्याच्यामध्ये कुठलं जर दिलं असेल आपल्याला, ज्यावेळेस आपल्याला काय विचारला, वेग विचारल्यानंतर सूत्र काय वापरणार आपण, वेग बरोबर अंतर छेद वेळ. पुढचं बघा, एका गाडीने 90 किमी प्रवास 3 तासात केला तर 4 तासात किती जाणार, बरोबर. 90 किमी 3 तासात केला, मग काय होईल इथं 90 किमी 3 तास म्हणजे एका तासात किती जाणार, ती 30 किलोमीटर/आवर. म्हणजे ताशी वेग किती त्याचा 30 किलोमीटर. आज जायचं किती 4, 30 गुणिले 4 बरोबर 120. किती जाणार इथं 120 किलोमीटर 4 तासाचं. त्याच्यानंतर अजून एक हे इथं पण तसंच आहे. काय करायचं, इथं अंतर आपल्याला काय होते, अंतराचा किती वेळाने भेटतील, किती वेळाने म्हणजे वेळ काढायचा. तर मग वेळ ज्यावेळेस काढायचा आहे, वेळ बरोबर अंतर भागिले वेग. तर अंतर किती दिले आपल्याला 200 किलोमीटर आणि वेग किती बघा. तर वेग दिलाय, पण इथं काय सांगितलं, इथं महत्वाचं की याच्यामध्ये काय दिलंय, ए आणि बी दिलाय. ए आणि बी दिलाय तर काय सांगितलं, समोर 60 किमी म्हणजे कसं, एक गाडी जर इकडून येत असेल आणि एक गाडी इकडे येत असेल, याचा वेग किती 60 आहे, ह्याचा वेग 40, बरोबर. एक तासात ही गाडी इकडून किती येते, समजा ह्या अंतरावर आहे, समजून चला इथं हे इथं ही गाडी आहे इकडून आणि इथं सुरुवातीला इथं गाडी उभी, इथं ह्यांचं स्पीड किती 60 आहे, ह्याचं 40 आहे. मग पुन्हा काय होणार आहे, एका तासानंतर ही गाडी इथनं 60 किलोमीटर काय झालेली असेल, इथनं पुढे आलेली असेल. का तर इथं ताशी वेग किती 60 आहे, ही किती आलेली असेल सांगा बरं, ही 40. मग ही 60 आलेली असेल, ही 40 असेल. म्हणजे ह्या दोन्ही एका तासात आता बरोबर चालतात. तर मग किती वेळा अंतर पार केलेलं असेल, तर किती केलेलं असेल तर 100 किलोमीटर केलेलं असेल. 100 कसं, तर या गाडीचं 60 किलोमीटर, दुसऱ्या गाडीचं 40, असे 100. मग ताशी वेग किती 100 आहे, मग किती झाले 2 तास. किती म्हणायचं 2 तास होणार आहे. ठीक आहे. मग एवढा वेळ लागणार आहे. आता याच्यानंतर याच्यातलं शेवटचं उदाहरण काय सांगितलं, गाडीचा वेग किती 90 किलोमीटर/तास आहे, ती एका व्यक्तीला ओढण्याला 6 सेकंद लागतात. तर गाडीची लांबी किती, या प्रकारची उदाहरणं असतील. लांबी व्यक्तीची असेल, काय करायचंय, आता ही ट्रेन आहे आणि इथे एक व्यक्ती उभा आहे, बरोबर. व्यक्ती उभी, इथं काय होतं, इथं अशी व्यक्ती उभी, तिला काय करायचंय, इथं वळडायचंय. ट्रेन असं निघाली इकडून, मग ट्रेनला जर वळडायचं इथं, तर हे ट्रेनची लांबी किती आहे नाही दिली आपल्याला, पण वेग किती ट्रेनचा तर 90 किलोमीटर/आवर, 90 किलोमीटर/आवर. मग ह्या व्यक्तीला ओरडायचंय तर किती वेळात ओरडते, तर 6 सेकंद. तर काय विचारलं आपल्याला, तर ह्याची टोटल लांबी किती ते विचारलं. मग ह्या पद्धतीने काढायचं आपल्याला काय काय माहित पाहिजे याच्यामध्ये, तास, 1 तास बरोबर किती सेकंद,
1 तास बरोबर किती येतं 36 सेकंद, हे लक्षात ठेवायचं बरोबर. दुसरं एक लक्षात ठेवायचंय, 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर, 1000 मीटर. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट याच्यामध्ये त्याची मांडणी काय झाली पाहिजे, व्यवस्थित करता आली पाहिजे. मांडणी करायची तर कशी करायची, या उदाहरण असेल तर काय सांगितलं त्यांनी, दिलेल्या गोष्टी मांडून घ्यायच्या. 3600 सेकंद म्हणजे एका तासात गाडी जाते किती, 90 किलोमीटर जाते. 90 किलोमीटर जाते, पण आपल्याला घ्यायचंय कशामध्ये, मीटर मध्ये घ्यायची. म्हणजे किती शून्य वाढायला, 3 शून्य. तर काय विचारलं त्यांनी, तर 6 सेकंद लागतात व्यक्तीला पार करायला. तेवढं लक्षात ठेवायचं. व्यक्तीला ज्यावेळेस पार करायचंय, व्यक्ती असेल, झाड असेल, खांब असेल, ज्यावेळेस त्याला पार करायचं रेल्वेला किती अंतर पार करायचंय, तिच्या स्वतःच्या लांबी एवढं अंतर पार करायला लागतं. कधी, तिच्या स्वतःच्या लांबी एवढं अंतर पार करायला लागतं. मग लांबी आपल्याला काढायची, मग काय होणार आहे, 6 सेकंदात पार करते, 6 सेकंदात काय होते, लांबी पार होते. मग काय दिलं, 36 सेकंदात 90,000 मीटर जात असेल तर 6 सेकंदामध्ये किती जाईल, काय होईल, 6 सेकंदामध्ये किती. मग हे सोडायचं आपल्याला, किती रिकस करायचं इथं, 90,000 गुणिले 6 भागिले 36. शून्यला शून्य गेले तर 6 एके 6, 6 6 36. इथं किती भाग लागला, 15 सक 90. म्हणजे किती मिळालं आपल्याला इथं, तर 150 मीटर मिळालं. किती मिळालं तर 150 मीटर. ही त्याची काय असणार आहे, लांबी असणार ट्रेनची. मग लक्षात काय ठेवायचं, ज्यावेळेस कुठली ट्रेन असेल, ट्रेन कशा कशाला, व्यक्ती असेल, व्यक्ती, झाड, खांब, सिग्नल असेल, ती ज्यावेळेस ओलांडते त्यावेळेस ती काय करते, तर स्वतःची लांबी ओलांडते, हे लक्षात ठेवायचे. मग इथं 6 सेकंदात जेवढं अंतर पार केलं म्हणजे ती काय असेल, ट्रेनची लांबी असेल. ठीक आहे. मग या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. याच्यामध्ये सूत्र काय आहेत ती लक्षात ठेवायचे, ती विसरायची नाही. ही सूत्र आपल्याला माहिती पाहिजेत बरोबर. ह्याच्यामध्ये काय बघितलं आपण, तर याच्यामध्ये ज्यावेळेस समान काम असेल तर एका काय करायचं, इकडे एक स्टेटमेंट राहील बरोबर चिन्हाच्या, इकडे एक स्टेटमेंट राहील, या पद्धतीने. ज्यावेळेस काम वेगळं असेल ते फक्त कुठं मानायचं, छेदामध्ये मानायचं. हे बघितलं आपण इथे, या प्रकारे असेल ते. त्याच्यानंतर ज्यावेळेस आपल्याला कामगाराचं काम दिलेलं असेल आणि दोघं मिळून ज्यावेळेस काम करत असेल, दोघांच्या कामाची काय होईल, तिथं बेरीज होईल, आपल्याला दिवस मिळतील. पहिल्यांदा हे करून घ्यायचं एका दिवसाचं काम त्यांचं, त्यानंतर त्यांचं लसावी म्हणजे बेरीज करून लसावी काढायचं, बेरीज करायची, नंतर भागिले करायचे त्याला. आणि इथं ज्यावेळेस बघितलं आपण समीकरण बघितलं की समीकरण कसं तयार करायचं, समीकरण सोडवायचं कसं, समीकरण तयार करता आलं पाहिजे, व्यवस्थित वाचून घ्यायचं की उदाहरणामध्ये दिलंय काय. ज्यावेळेस आपण समीकरण शाब्दिक उदाहरण सोडवू त्यावेळेस नक्कीच आपल्याला काय होईल, तर प्रश्न कशा प्रकारे सोडवायचा की समजून कसा घ्यायचा, त्याची उकल कशी काढायची, या गोष्टी आपल्याला काय होते समजून. ठीक आहे. आज थांबू आपण इथं. धन्यवाद.